दर्शक हो, नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. उजनी आणि नीरा खोऱ्यातील अपडेट 7 जुलै 2025 सकाळची स्थिती. सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणारं उजनी धरण हे आता 84.33% भरलं आहे. म्हणजे जवळपास ते 85% इतकं भरलेलं आहे आणि दौंड जवळ मिसळणारी पाण्याची जी आवक आहे ती आता वाढत चाललेली आहे. दौंड जवळ 15,381 क्युसेकनं पाणी उजनी जलाशयामध्ये मिसळत आहे. कारण भीमा खोऱ्यामध्ये काल सकाळपासून ते आज सकाळपर्यंत चांगला पाऊस नोंदला गेला आहे. घाटमाथ्यावरही भीमाशंकरला 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस नोंदला गेला. याचबरोबर कासारसाई, पवना व अन्य सर्व धरणांवर चांगला पाऊस काल झालेला आहे. त्यामुळे उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक ही वाढू शकते आणि धरण आता 85% इतकं भरलं आहे. धरणातला एकूण पाणी साठा हा 108.84 TMC इतका आहे. उपयुक्त पाणी हे 45.18 TMC इतका आहे. उजनीवर आज पावसाची नोंद नाही आहे. या पावसाळ्या हंगामात एकूण 73 मिलीमीटर पाऊस उजनीवर नोंदला गेलेला आहे. उजनीतून सध्या मुख्य कालव्यामध्ये 1900 क्युसेक्स यासह भीमा सीना जोड कालव्यात 900 क्युसेक, दहेगाव योजनेकरता 80 आणि सीना माढा योजनेकरता 180 क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान नीरा खोऱ्यातील जी धरणं आहेत त्यावरही आज चांगल्या पावसाची नोंद आहे. यामुळं वीर धरणातनं जे पाणी सोडत होतं त्यात वाढ करण्यात आलेली आहे आणि 5480 क्युसेकनं आता नीरा नदीमध्ये आज सकाळी 8 वाजल्यापासून वीर धरणातून पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आज सकाळपर्यंत भाटघर धरणावर 23 मिलीमीटर, नीरा देवघरवर 44, वीरवर 3 आणि गुंजवणी प्रकल्पावर 47 मिलीमीटर पावसाची नोंद आहे. वीर धरण जे आहे ते 81% इतकं भरलेलं आहे. भाटघर 69.43, नीरा देवघर 52.11 आणि गुंजवणी प्रकल्प हा 76.53% भरलेला आहे. या 4 धरणांमध्ये 24 तासामध्ये 1.89 TMC पाण्याची वाढ झालेली आहे. एकूण पाणीसाठा 4 धरणांमधला 32.86 TMC इतका म्हणजे 68% पाणी इथं साठलेलं आहे. गतवर्षीपेक्षा ते जवळपास 46% पाणी हे जास्त आहे. मागील वर्षी या धरणांमध्ये 21.66% इतका पाणीसाठा होता. मात्र यंदा 68% पाणी हे नीरा खोऱ्यामध्ये साठलेलं आहे आणि हवामान खात्यानं भीमा, नीरा खोरे आणि घाटमाथ्यावर आजही चांगल्या पावसाची नोंद होईल असा अंदाज व्यक्त केला आहे.